नमस्कार मित्रांनो, मी गायत्री नेमाडे. दुर्गा स्कॉलर मॅथ्स गाईड मध्ये आपले मनापासून हार्दिक स्वागत. मित्रांनो, 18 फेब्रुवारी 2024 ला म्हणजे आजच्या दिवशी आपली इयत्ता 5वीची शिष्यवृत्ती परीक्षा संपन्न झाली आहे. पहिला पेपर झालेला आहे. आपल्याजवळ सेट ए आहे. मराठी माध्यमाची आपण गणित विषयाची संपूर्ण उत्तर सूची बघणार आहोत. चला तर मग बघूयात ते प्रश्न काय होते आणि त्यांची उत्तरं काय होती. पहिला प्रश्न 51 नंबरचा. रिकाम्या चौकटीत आपल्याला योग्य पर्याय करायचा आहे. तर याच्यातून किती म्हणजे इथे आपल्याला काय करायचं आहे, या संख्येमधून आपल्याला वजाबाकी करायची आहे. तर आपल्याला इथे उत्तर मिळणार आहे 14तून इथे 14 आले, 14तून 6 गेले, 8 उरले, इथे 9 आले, इथे 9 आले, इथे 1 आला, 9तून 9 गेले 0, 9तून 8 गेला 1, 1तून 9 जात नाही म्हणून इकडून हातचा घेतला, हे 2 गेले, 11तून 9 गेले 2, 2तून 5 जात नाही म्हणून इकडून हातचा घेतले 12 आणि इथे झाले 8, 12तून 5 गेले 7, 8चे 8. याप्रमाणे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 वर. 52 नंबरचा क्वेश्चन दिला. ऋतुजाजवळ काही रक्कम होती, त्यापैकी प्रत्येक विद्यार्थ्याला 50 रुपये याप्रमाणे 47 विद्यार्थ्यांना आपण ते रुपये वाटले तर त्यांच्याजवळ 37 रुपीज बाकी उरतात. तर ऋतुजाजवळ किती रुपये होते? तर इथे आपल्याला काय करायचं आहे, 50 रुपये किती विद्यार्थ्यांना वाटले? 47 विद्यार्थ्यांना. आणि किती बाकी उरली? तर 37 उरली. तरी आधी यांचा बोर्डमास रूलनुसार यांचा गुणाकार करायचा आहे. 0चा 0, हे 37 तसेच करायचे. 5 7 35, 3 हातच्याला 20 आणि 3 23. याप्रमाणे यांची जर बेरीज केली तर ही 7 8 3 2 म्हणजे तिच्याजवळ किती रुपये होते? 2387 रुपये. 2387. पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर होतं. त्यानंतर 2,13,072 शतक याप्रमाणे आपल्याला बेरीज करायची. 2 लक्ष. तर अशा प्रश्नामध्ये जर आपलं जर चुकत असेल तर सर्वात मोठं आपल्याला परिमाण कुठलं दिले? लक्षाचं दिलेलं आहे. तर एकक, दशक, शतक, हजार, दशहजार आणि लक्ष याप्रमाणे आपण लिहून घेतलं तर 2 लक्ष, इकडे आपल्याला 0 अधिक 13,000 याप्रमाणे 72 शतक, शतक म्हणजे 72 शतक आले तर ह्याप्रमाणे येतील. शतकाचे 2 शून्य, इथे 2 शून्य ठेवायचे. हजार कट करायचे, इथे 3 शून्य ठेवायचे. लक्ष कट करून इथे आपल्याला काय करायचे? 5 शून्य द्यायचे आहेत. दशकाचा 1 शून्य असतो. याप्रमाणे जर आपण बेरीज केली तर आपल्याला आणि इथे 13 एकक या सगळ्यांची काय करायची आहे? बेरीज करायची आहे. 3 8 आणि 1 9, 5 10 2 2. याप्रमाणे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 2,20,593. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर होतं. मित्रांनो, पुढील 54 नंबरचा आहे. 2 दशक अधिक 3 एकक अधिक 5 शतांश अधिक 8 दशांश बरोबर किती? आता यामध्ये आपल्याला पहा, 2 दशक म्हणजेच किती होतात? 20 होतात. अधिक 3 एकक म्हणजे 3 झाले, अधिक 5 शतांश दिलेला आहे म्हणजे 0.05 आले, अधिक 8 दशांश दिलेला आहे म्हणजे 0.8 आले. या सगळ्यांची आपल्याला काय करायची? बेरीज करायची. म्हणजेच मी इथे असं केलं 20.00, 3.00, 0.05 आणि 0.8. याप्रमाणे सगळ्यांची जर मी बेरीज केली तर इथे 5, इथे 8, पॉईंटच्या खाली पॉईंट येतो, 20 आणि 2 23, 23.85 असं त्याचं उत्तर मिळतं आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 ला. त्यानंतर 55 नंबरचा क्वेश्चन होता. खालीलपैकी कोणता पर्याय आपल्याला अयोग्य आहे? 1 रिम बरोबर किती कागद? तर 1 रिम बरोबर 480 कागद होतात. म्हणून पर्याय क्रमांक काय आहे? 3 हे योग्य उत्तर आहे. आपल्याला इथे कागद दिलेत, 1 रिम बरोबर 20 दस्ते आहेत, पण इथे कागद विचारलेत म्हणून 480 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा पुढचा 56 नंबरचा. 2 संख्यांची बेरीज इतकी दिली आहे. जर एक संख्या इतकी असेल तर दुसरी संख्या, म्हणजे आपल्याला एकूण बेरीज दिलेली आहे याप्रमाणे. त्याच्यातून जर आपली एक संख्या जर वजा केली तर आपल्याला दुसरी संख्या मिळते. यांची वजाबाकी करायची आहे. 10तून 9 गेले, 1 उरला. 11तून 5 गेले,
6 उरले, म्हणजे इथे मी शून्य घेतला, इकडे 11 झाले, इकडे 1 हातचा दिलेला होता म्हणजे इथे 5 झाले, 5तून 2 गेले, 3 उरले, पॉईंटच्या खाली पॉईंट, 9 मधून 1 गेला 8, 38.361, 38.361, पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर होतं. मित्रांनो, आपापल्या सेटनुसार, हा ए सेट आहे, आपापल्या सेटनुसार तुम्ही तुमचे उत्तर चेक करू शकता. प्रश्न इकडे तिकडे झालेले असतील कारण 4 सेट आहेत एबीसीडी, तुमच्या सेटनुसार करा. हा ए सेट आहे, हा सेट आपला ए आहे. तुमचा सेट जो असेल त्यानुसार हा सेम प्रश्न तुमच्या वेगळ्या क्रमांकावर असेल तर ते उत्तर चेक करा. 57 नंबरचा, दसा दशे 7 दराने इतके रुपये मुद्दलाचे 3 वर्षाचे व्याज विचारले. तर इथे आपल्याला शॉर्टकटमध्ये कसं करता येईल, पटकन ट्रिक्सनं सर कसं करता येईल, या सगळ्यांचा काय करायचं, आपल्याला गुणाकार करायचा आहे आणि भागिले 100 करायचं. म्हणजे हे दर 2 शून्य गेले तर 7 गुणिले 50 गुणिले 3 यांचा जो गुणाकार येईल 7 5 35 किंवा 5 त्रिक 15, 15 7 105 आणि हा शून्याचा शून्य म्हणजे 1050 रुपये काय येईल त्याचं व्याज असेल. आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक. मी हे कसं केलं बघा, आपल्याला व्याज काढायचं आहे. व्याज बरोबर मुद्दल दिलेला आहे 5000 गुणिले दर दिलाय 7 गुणिले वर्ष 3 दिलेत आणि हे 100, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, म्हणजे 50 गुणिले 7 गुणिले 3, तर यांचा गुणाकार येतो 1050 आणि तेच आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर 58 नंबरचा क्वेश्चन आहे. नेहा दररोज प्रत्येकी 100 मीटर बाजू असलेल्या त्रिकोणाकृती मैदानाला 5 फेऱ्या मारते. तर ती एका आठवड्यामध्ये, म्हणजे हा जर आपल्याला त्रिकोण असेल आणि 100 मीटर बाजू असलेल्या म्हणजे त्रिकोणावर प्रत्येकी 100, याप्रमाणे 100 म्हणजे हा काय झाला, समभुज त्रिकोण झाला. आणि त्याची आपल्याला परिमिती काढायला लागेल. म्हणजेच परिमिती बरोबर किती, त्रिकोणाची परिमिती सर्व बाजूंची बेरीज म्हणजे 3 गुणिले 100 बरोबर 300 मीटर काय आली, एक फेरी आली. अशा तिने किती मारल्यात, 5 फेऱ्या मारल्यात. म्हणजे 300 गुणिले 5 फेऱ्या मारल्या तर 5 त्रिक 15, 1500 मीटर काय केलं तिने अंतर केलं एका दिवसाला. अशा एका आठवड्यात तिने किती अंतर कापले असेल, तर एक आठवडा म्हणजेच किती, एक आठवडा बरोबर 7 दिवस होतो, बरोबर 7 दिवस होतात. म्हणून याला काय करायचं, 7 ने गुणायचं. हे 2 शून्य जसे 15 7 105 इतके मीटर तिने अंतर कापलं असेल. आता इथे आपल्याला मीटरमध्ये दिलंय आणि इथे किलोमीटरमध्ये दिलंय. म्हणजेच दिलेल्या अंतराला आपल्याला काय करायचंय, 1000 ने जर भाग दिले तर हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. दशांश चिन्हामध्ये आपण केलं 10.5 कारण एकावर एक शून्य आहे म्हणून एक घर मागे देऊन इथे पॉईंट केले. म्हणजे 10 किमी 500 मीटर होतात. म्हणजेच पर्याय काय येईल, पर्याय क्रमांक. यालाच आपण हे किमी म्हटले तर, किंवा मग याला आपण हे केले 10 किमी इथे न करता इथे जर आपण दिले तर हे 500 मीटर होतात. आणि हेच आपलं उत्तर असणार आहे आणि ते आहे पर्याय क्रमांक 4 वर. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 59 नंबरचा क्वेश्चन बघा. पदावली सोडवायची आपल्याला आणि कोणतं योग्य उत्तर आहे. तर सर्वात आधी मल्टिप्लिकेशन करायचं आहे. म्हणजे बोर्डमास BODMAS कंचे भागू बेवनुसार आधी आपल्याला काय करायचं आहे, हिच्यामध्ये गुणाकार आहे तर गुणाकार करायचा आहे. म्हणजे 3 5 15, 15 म्हणजे इथे आले 24 वजा 12 अधिक 15 बरोबर हिच्यातून उरले 12, 12 अधिक 15 बरोबर 27. आपल्याला योग्य उत्तर असणारा पर्याय निवडायचा आहे. तर हे बरोबर मिळालेलं आहे. इथे जर आपण यांचा गुणाकार केला तर 18 आणि 10 यांची वजाबाकी येते 8 अधिक यांचा गुणाकार आहे 6 बरोबर 14 होतं, पण इथे 2 दिलाय म्हणून योग्य उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 1च मिळालाय. तरी पुढचं चेक करूया. यांचा जर आपण गुणाकार केला तर 15 दुणे 30, 3 हाताला 15 1 15 आणि 3 18 वजा यांची जर बेरीज केली तर 4तून 2 गेले, 2 उरतात आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे इथे आले 182. म्हणजे हे पण चुकीचं आहे. यांना जर भाग दिला तर इथे उरतात 10 आणि 10 गुणिले 2 केले तर इथे 18 अधिक 18 दुणे 18 अधिक 20 केले तर
38 येतात, पण इथे 32 दिलेत, म्हणजे योग्य उत्तर आपल्याला काय मिळालंय? पर्याय क्रमांक 1 मिळालंय. अशा वेळेला काय करायचं? जर पहिला उत्तर बरोबर मिळालेलं असेल तर पुढचं चेक करण्यात वेळ घालवण्यात काहीच अर्थ नसतो आपला. तरी पण आपल्याला हा पेपर झालेला आहे, पण पुढच्या आत्ता नवीन येणाऱ्या वर्षासाठीच्या मुलांना अभ्यासाला मिळण्यासाठी मी हे पूर्ण सोडून दाखवलं. त्यानंतर 60 नंबरचा प्रश्न बघा. खालील कोणत्या कोनाचे माप 360च्या 1/4 पटीपेक्षा कमी असते? काटकोन हा 90 अंशाचा कोन असतो. मित्रांनो, अशा प्रकारे आपण एकूण 25 प्रश्न पूर्ण स्पष्टीकरणासह सोडवलेले आहेत. व्हिडिओ मोठा होईल म्हणून आपण 2 भागांमध्ये बघणार आहोत. पुढचा भाग आपण लगेचच 51 ते 75 प्रश्न बघणार आहोत. चला तर आपण इथेच थांबूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये विशाल कोन कसा असतो? तर तो असतो प्रतिविशाल कोन 160च्या पट्टीमध्ये, म्हणजे याच्या विरुद्ध. तर च्या म्हणजेच काय? गुणाकार करायचा, 4 × 4 आणि इथे 90. बरोबर किती आले? 90 आले. 90च्या पटीमध्ये उत्तर आलेला तो उत्तर मिळालेला आहे काटकोन. इथे प्रतिविशाल कोन म्हटला तर तो आपल्याला 180 पेक्षा काय असणार आहे? जास्त असणार आहे. ह्याप्रमाणे प्रतिविशाल कोन असतो. आणि इथे याला जर 360च्या म्हणजे हे काढून इथे गुणाकार केला तर 90 अंश, आणि तो 90 अंशाचा कोणाला काटकोन म्हणतो, म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 61 नंबरचा क्वेश्चन बघा. एका शाळेच्या एकूण पट, एका शाळेची आपल्याला एकूण पट इतकी दिलेली आहे 1600. जर शाळेत 48% मुली असतील तर शाळेतील मुलगांची संख्या किती? तर इथे आपल्याला काय करायचं? एकतर तुम्ही 2 पद्धतीने सोडवू शकता की 100 वजा 48 केले तर 52% काय असणार आहे? मुले असणार आहे. मग इथे काय करायचं? 1600ची डायरेक्ट काढायचं आहे. 52 किती होतात? हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 16 × 16, 16 × 32, 16 × 2 = 32, 3 कॅरी ओव्हर, 13 65 × 80, 80 + 3 83. इतके काय आले? मुले आले. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर होतं. मुली जर विचारल्या असत्या तर काय करावं लागलं असतं? 1600 × 48/100 केले असते. हे 2 गेले, हे 2 गेले. 16 × 8 = 2800, 12 हातच्याला 64, 64 अधिक 12, तर ते आले असते 76. हे काय झाल्या असत्या? मुली असत्या. पण आपल्याला विचारलं काय आहे? आपल्याला शाळेत काय विचारले? मुलग्यांची संख्या विचारली आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर 62 नंबर बघा. जोसेफने 12 रुपये 50 पैसे या दराने 2 पेन आणि 5 रुपये 25 पैसे या दराने 5 पेन्सिली विकत घेतल्या. तर जोसेफने एकूण किती रुपयाची खरेदी केली? तर आता याला आपल्याला काय करायचंय? याला 2 ने गुणायचं आहे, म्हणजेच 2 गुणिले 12.50 अधिक 5 पेन्सिली आहेत, 5 गुणिले 5.25. तर यांचा गुणाकार केला तर हे होतात 25 अधिक यांचा जर गुणाकार केला 5 5 25, 2 हातच्याला 5 दुणे 10 आणि 2 पॉईंट हातच्याला इथे 1, 5 5 25 आणि 1 26. यांचा जर आपण बेरीज केली, इथे काही नाही म्हणून इथे 0 घेतले आपण, तर यांची बेरीज केली 25 आणि 26 किती होतात? इथे पॉईंट 25, 6 आणि 5 11, हातच्याला 1 51 रुपये 25 पैशाची खरेदी केली, आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 ला. मित्रांनो, पहिला भाग जर बघितला नसेल 26 ते 50चा, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे, त्यावरून तुम्ही तुमची उत्तरं चेक करू शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला बुद्धिमत्ता चे स्पष्टीकरण, उत्तर संभाव्य उत्तर सूची बघायची असेल, त्या मराठी आणि इंग्रजीची बघायची असेल तर चॅनल सोबत राहा, कुठेही जाऊ नका. लगेचच पुढचे व्हिडिओ ते अपलोड केले जातील, आणि तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं असेल, बेल आयकॉनला क्लिक केलं असेल तर नोटिफिकेशन लगेच येईल, तर तुम्हाला ते सुद्धा तपासून बघता येतील. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, स्पष्टीकरण आवडले असतील, समजले असतील, तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि जास्तीत जास्त मित्रांमध्ये शेअर करा. आपल्या ग्रुपला, नातेवाईकांमध्ये शेअर करायला विसरू नका, म्हणजे त्यांनाही त्यांची उत्तरं चेक करता येतील. चला तर पुढचा प्रश्न बघूया. 63 नंबरचा आपल्याला ह्याप्रमाणे दिलेला आहे. तर यामध्ये आपल्याला
1, 2, 3 समान भाग केलेले आहेत, म्हणजे हे येतात 1/3. याचे 1, 2, 3, 4, 5, 6 हे 3, 4, 5, 6, 7 दिलेले आहेत, म्हणजे अधिक 7 भागांपैकी किती रंगवलेले आहेत? 3 रंगवलेले आहेत, अधिक याचे 4 भाग केलेले आहेत, 4 पैकी 1, 2, 3 भाग रंगवलेले आहेत, तर बरोबर किती? असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर इथे आपल्याला सगळ्यांचा छेद समान करायला लागेल. 3, 7 आणि 4. 3च्या पाड्यात 7 येत नाही, 7च्या पाड्यात 4 येत नाही, किंवा 4च्या पाड्यात 7 आणि 3 येत नाही. म्हणून काय करायचं आहे, इथे आपल्याला यांचा लसावी काढायचा आहे. तर सोप्या पद्धतीने आपण कसं करणार, इथे जर याला करायचं असेल, यांची बेरीज जर आपण केली, म्हणजे 3 गुणिले 7 गुणिले 4, तर इथे आपल्याला 7 गुणिले 4 ने आपल्याला गुणाकार करायचा आहे, अधिक इथे या दोघांनी गुणाकार करायचा आहे, 3 गुणिले 4, अधिक या 3ला या दोघांनी गुणायचे, 3 गुणिले 7 भागिले 3 गुणिले 7 गुणिले 4 ह्याप्रमाणे येईल. तर यांचे पहा 7 चोक 28 अधिक 3 त्रिक 9, 9 चोक 36 प्लस 3 त्रिक 9, 9 7 63 भागिले यांचा जर गुणाकार केला 7 चोक 28, 28 त्रिक 84. या सगळ्यांची जर बेरीज केली आपण तर 3 आणि 6 9, 9 आणि 8 17, हातचाला 1, 7, 7 आणि 3 10, 10 आणि 2 12, 84 ह्याप्रमाणे मिळाले. आता सेम आपल्याला हा पर्याय दिलेला आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये, म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 64 नंबरचा क्वेश्चन आहे, 2 सहमूळ संख्यांचा सामायिक अवयवाची दुप्पट. आता 2 सहमूळ संख्यांचा सामायिक अवयव कोण असतो, तर एकच असतो, आणि एकाची दुप्पट केली तर आपल्याला 2 असते, म्हणून उत्तर येईल 2. पर्याय क्रमांक 1. कारण सामायिक अवयव 1 असतो आणि त्याची दुप्पट जर केली तर आपल्याला 2 येईल, पर्याय क्रमांक 4 हेच त्याचं योग्य उत्तर होतं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न लगेच बघूया. 65, 66 साठी आपल्याला सूचना दिली आहे, म्हणजे चित्ररूप दिलेलं आहे, आणि आपल्याला एक चित्र बरोबर 20 झाडे दिलेली आहेत. तर आपल्याला प्रश्न 1 2 3 4 5 झाडे आहेत, हे 3 झाडे आहेत, हे 2 झाडे आहेत, हे 4 आणि हे 3. यानुसार आपल्याला 65 नंबरचा प्रश्न दिलेला आहे. साधना विद्यालयापेक्षा ज्ञानदा विद्यालयाने किती झाडे जास्त लावली. आता हे साधना आहे आणि हे ज्ञानदा आहे, तर किती झाडे जास्त लावली, तर 1 झाड जास्त लावलं, म्हणजे 5 वजा 4 केले तर 1 उरलं, पण 1 झाड बरोबर किती आहेत, 20 आहेत, म्हणजे किती झाडे जास्त लावली, 20 झाडे जास्त लावली, म्हणजे पर्याय क्रमांक किती आले, 3 हे उत्तर आलं. किंवा तुम्ही असंही करू शकता, याला 20 ने मल्टिपल केलं तर 20 5 100 होतात, हे याला 20 ने केलं तर इथे आपल्याला ज्ञानदाचे किती आहेत, 100 आहेत, आणि साधनाचे किती आहेत, 80 आहेत. 20 झाडे काय लावले, जास्त लावले. असं करा का असं करा, उत्तर आपल्याला सेम मिळालंय, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 66 नंबरचा याच्यावरच आहे, वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत सहभागी शाळांनी किती झाडे लावली होती. आता सगळ्यांची बेरीज करायची आहे आपल्याला. 5 अधिक 3 8, 8 अधिक 2, म्हणजे इथे आपण करून घ्यायचंय 5 अधिक 3 अधिक 2 अधिक 4 अधिक 3, आणि प्रत्येकी 20 झाडं, म्हणून 20 ने काय करायचंय, गुणाकार करायचं, यांची करायची बेरीज. 5 आणि 3 8, 8 आणि 2 10, 10 आणि 5 आणि 5 10, 10 आणि 4 14, 14 15 16 17, 17 गुणिले 20 करायचे, 17 दुणे 34 इतके झाडं लावली. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर 67 नंबरचा क्वेश्चन बघा,
8,712 अधिक 13.5 8,712 अधिक काय केलंय 13,500 13.5 म्हणजेच किती आहे 13ला काय करायचं आहे 13,000 कंप्लीट व्हायला हे करायचं म्हणजेच ते किती येतील 12,750 250 कमी म्हणजेच ते 13,000 झाले असते. यांची बेरीज करायची आहे 2 6 14 21,462 त्याचं उत्तर आहे 21,462 पर्याय क्रमांक 1 हे त्याचं अगदी योग्य उत्तर होतं. त्यानंतरचा पुढचा पर्याय बघूया. त्यानंतरचा पुढचा प्रश्न 68 नंबरचा क्वेश्चन आहे. सोहमने 2,000 रुपयांच्या 6 नोटा बदलवून 100 रुपयाच्या व 50 रुपयांच्या समान नोटा घेतल्या असता 100 रुपयाच्या किती नोटा घेतल्या तर एकूण रुपये किती होते बघा. एकूण रुपये होते 2,000 रुपयाच्या किती 6 नोटा होत्या म्हणजे 6 दुणे 12 एकूण 12,000 रुपये होते आणि 100च्या आणि 50च्या सारख्या आहेत म्हणजे 100x अधिक 50x बरोबर 12,000 रुपये होतात. तर इथे केले 150x बरोबर 12,000 x बरोबर हे इकडे गुणाकारात आहे गुणाकार व्यस्तामध्ये इकडे हे जातील हे केले 12,28,600 हे गेले आणि त्याच्यावर 1 0 म्हणजेच 100च्या किती नोटा असतील तर 80 नोटा असतील. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर होतं. त्यानंतर 69 नंबरचा क्वेश्चन आहे. दिलेल्या अंकांपैकी आपल्याला किमान एकदा वापरून 6 अंकी लहानात लहान विषम संख्या करायची आहे तयार करायची आहे असता एकक व दशक स्थानच्या अंकांचा गुणाकार करायचा. आधी आपल्याला काय करायचं विषम संख्या बनवायची विषम म्हणजेच ऑड नंबर बनवायचा आहे 6 अंकी. तर 1 2 3 4 5 दिलेले आहेत. विषम अंकी जर आपण केले तर सरळ आधी याची आपल्याला काय करायचंय जेवढे दिले त्यांची विषम संख्या लहानात लहान करायची आहे 2 मग 0 3 5 आणि 8 1 2 3 4 5 ही 5 अंकी सर्वात लहान झाली पण आपल्याला विषम संख्या पाहिजे आहे म्हणून हे काय करायचंय चेंज करायचंय. विषम संख्या काय तयार होईल 2 0 3 8 5 ही 5 अंकी झाली. आपल्याला किती अंकी दिली 6 अंकी दिली म्हणून हा 2 इथे परत रिटर्न करण्याच्या ऐवजी आपल्याला काय करायचं आहे इथे 1 0 डबल रिपीट करायचं आहे म्हणजेच 1 2 3 4 5 6 अंकी लहानात लहान झाली. आता प्रश्न काय विचारला आहे पुढे एकक आणि दशक स्थानचे अंक. हा एकक आणि दशक म्हणजे 8 गुणिले 5 किती झाले 8 पंचे 40 तर त्यांचा गुणाकार किती 40 येईल 40 येईल. पर्याय क्रमांक याप्रमाणे लहानात लहान विचारली म्हणून सर्वात जो लहान संख्या असते ती 2 वेळा घ्यायची कारण हे 5 अंक दिले तर आपल्याला 6 अंकी करायचे म्हणून याप्रमाणे येईल. त्यानंतर 70 नंबरचा प्रश्न बघूया. निशाने 1,350 रुपयास घेतलेले एक वस्तू 1,700 रुपयांना विकली तर व्यवहारात तिला किती नफा किंवा तोटा झाला. ही काय झाली आपली खरेदी झाली आणि विकली म्हणजेच विक्री झाली. विक्री म्हणजे सेलिंग प्राइस आणि ही झाली कॉस्ट प्राइस. मग आता कॉस्ट प्राइस पेक्षा सेलिंग प्राइस जास्त आहे म्हणजे विक्रीपेक्षा खरेदी कमी आहे म्हणजेच काय झाला नफा झाला. नफा बरोबर 1,370 वजा 1,350 केले तर उत्तर किती मिळतं 0चा 0 13तून 5 गेले 8 यांची वजाबाकी केली 0तून 0 गेला 0 13तून 5 गेले 8 1 हातचा इकडे दिला तर 16तून 13 गेले किंवा 6तून 3 गेले 3 उरले 1तून 1 गेला 0 380 रुपये 380 रुपये काय झाला नफा झाला म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर होतं. 71 नंबरचा प्रश्न पहा. घडी दुमडून आपल्याला बनवायला सांगितलेलं आहे घन आणि घन बनवल्यानंतर 4 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या लगत म्हणजे शेजारी कोणता अंक येणार नाही. शेजारी येणार नाही म्हणजेच काय 4च्या विरुद्ध कोणता अंक येईल 4च्या विरुद्ध. आता याला आपल्याला ट्रिक्स लावायची आहे. ट्रिक्स लावताना काय करायचं आहे एका लाईनीमध्ये जे आहे तर एकाड एक किंवा अल्टरनेट नंबरची जोडी लावायची आहे म्हणजे 9ची जोडी 25ला म्हणजे 9च्या विरुद्ध 25 येणार नाही. त्यानंतर 1ची जोडी 16ला लावायची आहे 1च्या विरुद्ध 16 येतील आणि उरलेले आहेत आपले काय 4 आणि 36 यांची ही जोडी लावायची म्हणजे 4च्या विरुद्ध
36 येणार नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक काय येईल? 4च्या विरुद्ध 36 येतील, म्हणजे शेजारी लगत येणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 हा त्याचा योग्य उत्तर आहे. आता जर तुम्हाला वाटलं की असं कसं होईल, तर बघा याप्रमाणे जर आपण असे कागद जर कापून घेतला, असा जर आपल्याला गडीचा हे होता आणि त्याचा जर आपण घन बनवला, याप्रमाणे जर घन बनवला, फक्त आपल्याला 4च्या विरुद्ध म्हणजे समोरासमोर कुठला अंक येईल, तर हा 4 आहे, 4च्या अपोजिट इकडे काय मिळालं? 36 मिळालेला आहे. म्हणून याप्रमाणे आपलं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. चला तर पुढचा प्रश्न लगेच बघूया. प्रश्न क्रमांक 72. त्रिकोण व चौरस यांच्या बाबतीत असलेले कोणते विधान चुकीचे आहे? 2 क्रमवार संख्यांच्या गुणाकाराची निमपट केल्यास त्रिकोणी संख्या असते. 2 क्रमवार संख्यांच्या, त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्यांच्या याच्यामध्ये 1 ही त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या आहे, तर हे विधान बरोबर आहे, म्हणजे हे येणार नाही. त्याच्यानंतर 2 दिलेल्या संख्येला त्याच संख्येने गुणल्यास मिळणारी संख्या चौरस संख्या असते. म्हणजे 1ला 1ने गुणलं तर 1, 2ला 2ने गुणलं तर 2, म्हणजे हे पण विधान बरोबर आहे, म्हणजे हेही येणार आहे. 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार केल्यास त्रिकोणी संख्या मिळते, तर हे पण येणार नाही. फक्त आपल्याला काही 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार केल्यास त्रिकोणी संख्या येते. तर 2 क्रमवार संख्या म्हणजे 2 गुणिले 3 केले तर 6 येते. पण तेच जर मी 3 गुणिले 4 केले तर 12 येते. 12 ही त्रिकोणी संख्या नाहीये, म्हणजे आपल्याला चुकीचे विधान विचारले. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर होईल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे 73 नंबरचा. 12ने विभाज्य असलेल्या 2 अंकी संख्या उतरत्या क्रमाने मांडल्यास डावीकडून 5वी संख्या कोणती? 12ने विभाज्य असलेल्या 2 अंकी संख्या म्हणजे 12चा पाढा लिहायचा आहे, 12 आणि उतरत्या क्रमाने लिहायचा आहे. म्हणजे आपल्याला एकतर 12चा पाढा लिहा आणि उतरता क्रम करा, किंवा उलट करा. 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48, 12 5 60, 12 सकम 72, 12 7 84, 12 8 96, 12 9 108. बस इतकं. आता उतरत्या क्रमाने मांडल्यास डावीकडून, म्हणजे याप्रमाणे आपल्याला 96, 84, 72, 60, 48, 36, किंवा आपण उलट जरी लिहिला असता आपला पाढा तरी चाललं असतं. तर डावीकडून 5वी संख्या 1 2 3 4 5, 5वी संख्या काय मिळाली? 48 मिळाली. तर ती संख्या कोणती आहे? पर्याय क्रमांक 3 वरचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर 74 नंबरचा क्वेश्चन बघा. अफरोजने 12 किमी 300 मीटर अंतरापैकी 9 किमी 500 मीटर अंतर सायकलने पार केले. उर्वरित अंतर तिने धावत पार केले. तर धावत किती अंतर केले? म्हणजे 12 किमी 300 मीटर मधून आपल्याला काय करायचं आहे? 9 किमी 500 मीटर वजाबाकी करायची आहे. हे किलोमीटर आहे आणि हे मीटर आहे. तर हे 0 0 आले. एक इकडे हे केलं तर आपल्याला इथे येईल 13 आणि इकडे 1. 13तून 5 गेले 8 आणि इकडे 11तून 9 गेले 2. 2 किमी 800 मीटर. किती अंतर तिने धावत पार केले? तर 2.800 मीटर. हे मीटर दिलेत आणि असं जर केलं 800 मीटर म्हणजे 2 किमी 800 मीटर, आणि किलोमीटरमध्ये दिलं तर याप्रमाणे इथे पॉईंट केलं तर 2.8 किलोमीटर किमी. मीटरमध्ये दिलं तर दशांश चिन्ह येत नाही, म्हणजे हे आणि हे जरी सारखं वाटत असलं तर हा पर्याय चुकीचा आहे आणि पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आपला गणिताचा शेवटचा 75 नंबरचा प्रश्न बघायचा आणि या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न बघायचा आहे. तर स्वराने मे महिन्यात सहलीला जाण्यासाठी पुणे ते दिल्ली विमानाचे आगाऊ तिकीट 5,780 रुपयाला काढले, परंतु काही कारणाने तिने ते तिकीट रद्द केले, तर तिला 30% रक्कम कपात मिळाली. म्हणजे आपल्याला 5,780 चे 30% काढायचे, 30% काढायचे आहे. त्याला 100ने भाग द्यायचा आहे. हे 2 शून्य गेले आणि यांचा गुणाकार करा. आता 8 त्रिक 24, 2 हातच्याला, 7 त्रिक 21 आणि 2 23, 2 हातच्याला, 5 त्रिक 15, 16 17. म्हणजे तिचे किती रुपयाचे नुकसान झाले? 1,734, 1,734 रुपयाचे काय झाले? तिचे नुकसान झाले आहे. आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 वर. याप्रमाणे आपण संपूर्ण 50 प्रश्नांचे अगदी
स्पष्टीकरणांसह ट्रिकसह उत्तरं बघितली आहेत. दोन्ही व्हिडिओज तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या जो सेटनुसार जे प्रश्न असतील, वर खाली असतील प्रश्न तेच आहेत, फक्त क्रमांक बदलले आहेत. त्यानुसार तुम्हाला किती गुण मिळाले, किती प्रश्न बरोबर आले, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटत आहोत बुद्धिमत्तेच्या. चला तर आपण इथे